पृथ्वी ही एक सोलार सिस्टमची एकमात्र अशी प्लॅनेट आहे ज्यावरती लाईफ एक्झिस्ट करते. आपण अर्थवर राहतो तर आहोत, पण असे खूप सारे फॅक्ट्स आहेत ज्याबद्दल आपण अवेअर नाही आहोत. मी आहे पंकज आणि आपण पाहत आहात केस मराठी यूट्यूब चॅनल. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्लॅनेट अर्थ बद्दल टॉप 5 अमेझिंग फॅक्ट्स. सो लेट्स एक्सप्लोर. नंबर 1, एज ऑफ द अर्थ. तुम्हाला माहित आहे पृथ्वीचं वय हे 4.54 बिलियन वर्ष आहे, ते म्हणजेच 454 करोड वर्ष. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की पृथ्वीचं वय हे सायंटिस्टने कसे कॅल्क्युलेट केले ते. तर मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की रेडिओमॅट्रिक टेक्निकने हे सर्व काही शक्य आहे. ही एक टेक्निक आहे ज्यावर कोणत्याही दगडाचे व मटेरियलचे वय कॅल्क्युलेट केले जाऊ शकते. आजपर्यंत पृथ्वीवर सर्वात जुने दगड जे सापडले ते आहेत 454 करोड वर्षापूर्वीचे. ह्यावरून तुम्हाला समजलंच असेल की आपली पृथ्वी ही 454 करोड वर्ष जुनी आहे ते. नंबर 2, टेम्परेचर ऑफ द अर्थ. तसं तर पृथ्वीचं ॲव्हरेज टेम्परेचर हे 16 डिग्री सेल्सिअस आहे, पण पृथ्वीवर असे खूप सारे प्लेसेस आहेत जिथे टेम्परेचर नॉर्मलपेक्षा जास्त डिफर करते. 10 जुलै 1913ला डेथ व्हॅली USA ह्या ठिकाणी सर्वात जास्त टेम्परेचर म्हणजेच 56.7 डिग्री सेल्सिअस रेकॉर्ड केले गेले. आणि सर्वात लोवेस्ट टेम्परेचर जर रेकॉर्ड केले गेले असेल तर -89.2 सेल्सिअस 21 जुलै 1983 वोस्टोक स्टेशन, रशिया इथे. नंबर 3, द अर्थ वॉज वन्स बिलीव्ड टू बी द सेंटर ऑफ द युनिवर्स. पूर्वीचे सायंटिस्ट विचार करत होते की पृथ्वी ही युनिवर्सची सेंटर आहे आणि सगळे ग्रह आणि तारे हे पृथ्वीच्या सभोवती फिरतात. ह्या मॉडेलला जिओमेट्रिक मॉडेल म्हणतात. प्रत्येक सायंटिस्टाला निकोलस कॉपर्निक ह्या सायंटिस्टने हेलिओसेंट्रिक मॉडेलला प्रेझेंट केले. ह्या मॉडेलच्या अकॉर्डिंग सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं सर्वांना सांगितलं. नंबर 4, द रोटेशन ऑफ द अर्थ इज ग्रॅज्युअली स्लोविंग डाऊन. हो, बरोबर, तुम्ही बरोबर ऐकलात की पृथ्वीची रोटेशनल स्पीड ही हळूहळू स्लो होत आहे. आता आपण जर डी एक्सेलरेशनच्या संदर्भात विचार केला तर ही 17 मिलीसेकंड पर 100 इयर्सची आहे. पण ही अर्थची स्पीड कमी काय होत आहे? काय आहे, चंद्र अर्थ पासून दूर जात आहे जवळजवळ 3.78 सेंटीमीटर पर इयर. त्यामुळे पृथ्वीची रोटेशनल स्पीड कमी होत आहे. पृथ्वी जितकी चंद्रापासून दूर जाईल तितकीच पृथ्वीची रोटेशनल स्पीड कमी कमी होत जाईल. 3.78 सेंटीमीटर पर इयर ही ऐकायला जास्त जरी वाटत नसली तरी तुम्हाला सांगतो की हा फॅक्ट अमेझिंग का आहे ते. 454 करोड वर्षापूर्वी जेव्हा चंद्र नवीन होता तेव्हा चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ होता. त्यावेळेस एक दिवस हा 6 ते 7 घंट्यांचा असत होता. आज जवळजवळ 454 करोड वर्षानंतर चंद्र लांब होत गेला व पृथ्वीची रोटेशनल स्पीड कमी होत गेली आणि त्यामुळे आज एक दिवस हा 24 तासांचा आहे. आता जर फ्युचरचा विचार केला तर अजून 14 करोड वर्षानंतर एक दिवसाचा ड्युरेशन हा 24 तासावरून 25 तास होईल. नंबर 5, रिव्हॉल्यूशन स्पीड ऑफ द अर्थ. आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याच्या 4ही बाजूने रिव्हॉल्व करते. काय तुम्हाला तिची स्पीड माहित आहे का? तिची रिव्हॉल्यूशन स्पीड आहे 30 किलोमीटर पर सेकंड. जेवढा वेळ तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला आहात तेवढ्या वेळात पृथ्वीने जवळजवळ 5550 किलोमीटर एवढं ट्रॅव्हलिंग पूर्ण केलं आहे. आणि अमेझिंग फॅक्ट हा आहे की पृथ्वी एकटीच नाही तर आपल्या सर्वांना घेऊन फिरते आहे. याचा अर्थ की आपण पण 30 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने रिव्हॉल्व करत आहोत, पण आपण ते फील नाही करू शकत. आहे ना अमेझिंग फॅक्ट्स अबाउट प्लॅनेट अर्थ. हे चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब जरूर करा. अजून पुढे नवीन व्हिडिओज आम्ही घेऊन येणार आहोत ज्याची तुम्ही सतत वाट पाहत असता. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.